पांढऱ्या पट्ट्यांमुळे राजकारण तापलं। दादर नंतर गिरगावमधील रस्त्यांवर सुद्धा पांढऱ्या पट्ट्या बघायला मिळाल्या। त्यामुळे आता आम्ही गिरगावकर संघटनेसह मनसेने यावर आक्षेप घेतलाय। तीव्र आक्षेपानंतर गिरगावमधील पांढरे पट्टे महापालिकेने पुसले। पांढऱ्या पट्ट्यांवर पालिकेकडून लाल रंग मारण्यात आलाय। मनसे शिवसेना युपीटीच्या आक्षेपानंतर हे पांढरे पट्टे हटवण्यात आले। मुंबईत पांढऱ्या पट्ट्यांवरून राजकारण तापलं। दादर नंतर गिरगावात सुद्धा पांढरे पट्टे पाहायला मिळाले आहेत। दादर नंतर गिरगावात सुद्धा हे पांढरे पट्टे बघायला मिळाले आणि तिथे सुद्धा यावरून वाद निर्माण झाला। मनसेच्या आक्षेपानंतर पांढरे पट्टे पुसण्यात आले। काय माहिती का, दिवसेंदिवस आहे ना, ह्या लोकांची मस्ती खूपच वाढत चाललेली आहे। आणि काय की काल एक तुम्ही स्टेटमेंट बघितली की संदेश देशपांडेंनी जी ह्यावरती दादरवरती जो प्रकार केला त्याच्यावरती तो निलेश चंद्र मुळी त्यांना सांगतो आम्ही बांगड्या घातल्यात का। तू बांगड्या घातल्यास की नाही घातल्या आम्हाला माहिती नाही आहे, पण आम्ही तर नक्कीच नाही घातल्या। मंगलप्रभात लोढा हा जैन विकास मंत्री आहे। हे प्रशासन जैन लोकांना विकले गेले आणि पोलिसांनी मुद्दामून जाणून बुजून याच्याकडे कानाडोळा करतायत। जेव्हा आम्ही मनसेवाले जेव्हा इथे काळा रंग मारायला आलो तेव्हा पोलीस आम्हाला अडवतात। मग ज्या वेळेला हा पांढरा पट्टा मारला या लोकांनी त्यावेळेला पोलिसांनी का नाही कारवाई केली? इथे सीसीटीव्ही आहेत, पोलिसांनी शोधायचं कोणी पट्टे मारलेत आणि गुन्हा दाखल करायचा त्याच्यावर। आम्ही जोपर्यंत हा रंग इथे काळा होत नाही आहे ना तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। भाजपचे जे इकडले जे निवडून आलेले मराठी लोक आणि त्यांचे जे इकडले मुंबईचे प्रमुख आहेत त्यांनी बोलावं या विषयावर का आम्ही का ठेका घेतला आहे। पण मुंबई ही मराठी माणसाची आहे। मुंबईवर मराठी संस्कृतीचा पगडा राहील, त्यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सतत संघर्ष करत राहू। बाकी हे सगळे जे खेळ आहेत ना हे तुम्ही त्यांना जाऊन विचारा, आम्हाला काय विचारताय?